नमस्कार, मी विशाल. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातम्यांच्या माध्यमातून आपण फेरफटका मारणार आहोत वेगवेगळ्या गावांमध्ये. जाणून घेणार आहोत सध्या या क्षणाला किंवा सकाळपासून आतापर्यंत नेमकं या ठिकाणी घडलंय तरी काय. चला सुरुवात करूयात हेडलाईन्सने. कोल्हापूरच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळेत 9वीतल्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. अधीक्षकांनी चोरीचा आळ घेतल्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा पालकांचा आरोप. शाळेने फेटाळले आरोप. बदलापूरमधल्या कराव या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींचे होत आहेत हाल. अधीक्षक करतायत मुलींचा लैंगिक छळ तर हेडमास्टर करतायत कानाडोळा. चंद्रपूरमध्ये बोर्डा गावात शेतातल्या कुंपणात अडकून 3 वर्षांची वाघीण जखमी. वाघिणीवर वन विभागाकडून उपचार सुरू. वर्ध्याच्या चौकांमध्ये विकायला आल्यात बांबूपासून आकर्षक वस्तू. रोजगारासाठी आदिवासींचा महत्त्वाचा व्यवसाय. मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार कीड रोगांसह बाजारभावाबद्दलची माहिती. सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्रानं तयार केलं नवीन मोबाईल ऍप्लिकेशन. एका आश्रमशाळेच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात पाचगामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू आश्रमशाळा आहे आणि या शाळेतल्या एका विद्यार्थ्यानं अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सूरज पवार या 9वीच्या विद्यार्थ्यावर आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी चोरीचा आळ घेतल्यानं त्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप सूरजच्या नातेवाईकांनी केला. या घटनेनंतर सूरजच्या नातेवाईकांनी शाळेतल्या शिक्षकांना आणि अधीक्षकांना धक्काबुक्की केल्यानं शिक्षकही आता आक्रमक झालेत. सूरजवर सध्या कोल्हापूरमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे सूरज यानं शाळेकडे लेखी अर्ज देऊन तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला आणि त्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केला असा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात येतोय. याबाबत अधिक तपास सुरू आहे. इथल्या एका विद्यार्थ्यानं पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी काल दुपारी येऊन शाळेत शिपाई आणि इतर शिक्षकांना रेक्टरसह इतर शिक्षकांना मारहाण केली. त्यानंतर इथले शिक्षक सगळं निघून गेलेत. रात्री एक शिपाई आणि एक दुसऱ्या आचारी जेवण करणाऱ्या बाई होत्या इथं. रात्री 11च्या दरम्यान इथं शाळेत कोण नाही म्हटलं मुलांची एक सुरक्षा म्हणून इथल्या मुलांना मी रात्री गिरगावमध्ये आमच्या गावात घेऊन गेलो. पण आज दिवसभरात रेग्युलर शाळा सुरू व्हायला पाहिजे होती पण जाणीवपूर्वक एकही शिक्षक इथं आलेला नाही. शाळा भरलेली नाही आहे. दररोज आमची 9 ते 5 शाळा भरते. आज शाळा भरली नाही. आमचे परीक्षेचे पेपर जवळ आलेले आहेत. आज शिक्षक कोणीही आमच्या वर्गात आलेले नाही आहेत आणि आज शाळा बंद आहे. काल काही माणसांनी दंगा केला त्यामुळेच मारहाण केली सरांना. त्यामुळे आज शाळा भरलेली नाही. आमची शाळा दररोज 11 ते 5 भरते. आता आमचे 10वीचं वर्ष आहे. जर तास वगैरे नाही झाले तर आमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शाळा लवकर चालावी अशी आमची अपेक्षा आहे. आश्रमशाळेचे अधीक्षक जाधव त्यांनी काल आमच्या पोलिसांना फिरत दिली की त्यांना तो मुलगा सूरज पवार जो आहे उसगावचा राहणारा त्याचे चुलता आप्पा पवार आणि तर 20 ते 25 लोक त्याचे इथं आश्रमशाळेवर आले आणि त्यांना स्वतःला आणि त्या शिक्षक व इतर लोकांना मारहाण केली असे तक्रार आमच्याकडे दिलेले आहे. गर्दी मारहाणीचा आम्ही गुन्हा दाखल केला आहे. APR सध्या तपास करत आहे आणि योग्य ते पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे कुठल्या अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आणि आरोपींना लवकरच आम्ही ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करणार आहोत. तिथं वारंवार त्याला त्रास करणे किंवा त्याच्यावर चोरीचा आरोप करणे म्हणजे ते स्वतः शेवटी त्याच्या मनाला वाईट वाटलं की बाबा आज काय मला घरातले पण माझे 2-3 वेळा घरात आलता सांगितलं आम्हाला की असं त्रास करतात. शेवटी आम्ही का मुलाची बाजू ऐकलं नाही जाऊन शाळेत सांगितलं. म्हणजे ते चोरीचा आरोप म्हणजे कसं घटना म्हणजे कसं चोरी झालेलं म्हणजे आमच्या पोरग्याने चोरले नाहीत. ऍक्च्युअली म्हणजे त्याची पोरं आहेत त्या पोराने पैसे चोरलेले होते आणि आरोप आमच्या पोरावरती दिलाय. मग आमचं पोरं कसं 1-2दा सण केले शेवटी आणि आज कशी म्हणायची की ही जात कुठले पारदे ही पारधी कशी चोरून खाणार हे पोरगं चोरून खाणारच त्या जातीला मला 100% चोरतोयच. तो वारंवार त्याला त्रास केल्यानंतर तो आला पळून 30 तारखेला. कोल्हापूर शहराजवळचं जे पाचगाव हे जे उपनगर आहे या उपनगरामध्ये राजर्षी शाहू ही आश्रमशाळा आहे. खरं तर या आश्रमशाळेचं उद्घाटन आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यावेळेला झालेलं आहे.
पण आता ही जी घटना घडली आहे, ही घटना बघितली तर या प्रकरणी आता पोलिसांमध्ये दोन प्रकारचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत असं म्हणता येईल. कारण सूरज पवार यांना आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, त्या संदर्भात ठोस अशी माहिती मिळत नाही. पोलीस देखील त्याबाबत तपास करतायत, पण त्याच्यावर चोरीचा आळ घेतला म्हणून त्यानं आत्महत्या केली असा त्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यामुळेच त्यांनी शाळेतले जे काही शिक्षक आहेत, अधीक्षक आहेत, यांना धक्काबुक्की केली होती. पण प्रशासनाचं असं म्हणणं आहे, आश्रमशाळेच्या प्रशासनाचं, की असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आहे. तर दुसरीकडे अधीक्षक आणि शिक्षक देखील आता आक्रमक झालेले आहेत. आज दिवसभरामध्ये या आश्रमशाळेमध्ये वर्गच भरलेले नाहीत, त्यामुळे 10वीच्या मुलांचं नुकसान होत आहे. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अशा प्रतिक्रिया आता मुलं देत आहेत. अजूनही हे शिक्षक या शाळेकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे दोन्हीकडून जरी पोलिसांमध्ये तक्रार झालेली असली तरी देखील यामध्ये मुख्य जे नुकसान होतंय त्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हे नुकसान टाळण्यासाठी कुठंतरी आश्रमशाळेच्या प्रशासनानं आता पुढाकार घेणं गरजेचं आहे तसं बघितलं तर. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी अधीक्षक आणि शिक्षकांना जी मारहाण केली ती कितपत योग्य आहे किंवा पोलीस तपासामध्ये आता नेमकं काय समोर येतं यावरच या सगळ्या आश्रमशाळेतल्या मुलांचं भवितव्य अवलंबून असणार आहे असंच म्हणावं लागेल. राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच्या अनेक बातम्या आम्ही तुम्हाला दाखवतो. काही ठिकाणी तर लैंगिक छळांच्या घटनाही समोर येतात. अशीच घटना ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर जवळ काराव इथल्या आश्रमशाळेत घडली आहे. आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींची छेडछाड आणि अश्लील चाळे केल्याप्रकरणी आश्रमशाळेच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. उल्हास परिसर प्रतिष्ठानतर्फे ही आश्रमशाळा चालवली जाते. इथल्या 8वी आणि 9वीच्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेचा अधीक्षक अजित सिंग गिरासे याच्या विरोधात छेडछाड आणि अश्लील चाळे करत असल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तक्रार करू नये यासाठी अजित सिंग धमकी देत होता असा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. तसंच पोलिसांनी कारवाई करायला वेळ लावला असा सामाजिक संघटनांचा आरोप आहे. आमच्यावर अत्याचार होत होते ते आम्ही सहन करून थकलो. तर आम्हाला सण नाही होत तर आम्ही गेलो मुख्याध्यापकाला सांगितलं. मुख्याध्यापकाला सांगितलं की आमच्यावर अधीक्षक असा अत्याचार करतो. मुख्याध्यापकाला सांगितलं. मुख्याध्यापक म्हणाला की आमची अशी तक्रार जर माझ्याजवळ परत आणली तर आम्ही तुम्हाला या शाळेतून काढून टाकून आणि जर आम्ही असा तुम्ही असा मला अर्ज लिहून द्या की आमच्याबरोबर असे अत्याचार नाही घडले, असे खोटा अर्ज परत आम्हाला लिहून द्या. जेवण संध्याकाळी झालं तेव्हा झाडायला सांगितलं तेव्हा बोलले की आज बोलते माझीच नाईट आहे, बोलते घाबरू नका आणि बोलते कोणाला सांगू पण नका. म्हणजे असं बोलले की रात्री आले मग दारू पिलेली सांगितलं का आम्हीच तर लाईट बंद केलेली आणि आम्हाला बोलवलेलं. काय काय केलं तुमच्या पुढे? मी झोपलेली तेव्हा घाबरलेली ना तर चादर ओढली त्यांनी. या अधीक्षकाने अनेक वेळा त्या ठिकाणच्या मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलींना त्यांच्या कम्प्युटर रूममध्ये घेऊन त्यांना BP सारखे ब्लू फिल्म दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक मुलींना त्यांनी मांडीवरती घेऊन त्यांच्या गालाला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तर अनेक मुलींना त्यांनी हाताला धरून असे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक हे दोघंही मनमिलावा असल्यामुळे ते एकमेकाच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाहीत आणि शिवाय संस्थेला कुठल्या प्रकारची या संदर्भाची हकीकत माहीत नाही. 28 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी 8:30 वाजता या अधीक्षकांनी त्या मुलीला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्या ठिकाणी तिला अश्लील चित्रपट दाखवला आणि त्यानंतर त्या मुलीने आपल्याकडे तक्रार दिली. तिच्याकडे आपण चौकशी करता तिने असं सांगितलं की इतरही काही मुली आहेत 2-3 त्यांच्या बाबतीत पण या अधीक्षकांनी असाच प्रकार केलाय. तर याप्रमाणे आपण अधीक्षक जे आहेत गिरासे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय, त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे. आपण पाहिलं कुठल्या आश्रमशाळेत एखाद्या विद्यार्थ्यावरती चोरीचा आळ घेतला जातो म्हणून तो विद्यार्थी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे बदलापूरमधल्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींचा तिथल्याच अधीक्षकामार्फत म्हणजे काराव इथल्या आश्रमशाळेतल्या अधीक्षकामार्फत लैंगिक छळाचा प्रकार या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. विद्यार्थिनींनी हिंमत करून आता पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे, कारवाई होते. पण प्रश्न असा आहे की हे कुठपर्यंत सुरू राहणार? मोठा निधी आश्रमशाळांकरता मिळत असतो, पण विद्यार्थ्यांना तिथे शिकत असताना एकतर पोषक असं वातावरण शिक्षकांकडनं तिथल्या कर्मचारी वर्गाकडनं मिळताना दिसत नाही, तर दुसरीकडे योग्य अशा सुविधा ज्या त्यांना तिथपर्यंत पोहोचायला हव्यात, त्यांना मिळायला हव्यात, त्या त्यांना मिळताना दिसत नाहीयेत. कुठेतरी हा सगळा गोंधळ मिटायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, कारण हेच विद्यार्थी उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे आत्ताच जे काय असेल ते योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे.
यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकवार्ता. ब्रेकनंतर पाहूयात, विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि ही अडचण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेतच जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने पडताळणीची क्लिष्ट पद्धत बंद करण्याचा विचार असल्याचं मत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केलंय. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जात पडताळणी कक्ष तयार करण्यात येणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलंय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्धार आहे आणि त्या संदर्भात पण कार्यवाही सुरू आहे. त्याच्यामुळे हे जात वैधता प्रमाणपत्र त्वरित देण्याच्या दृष्टीनं आता आमचा नक्की प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आता सांसद आदर्श ग्राम योजनेला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचं चंदगड तालुक्यातलं राजगुळी खुर्द हे गाव दत्तक घेतलंय. त्यामुळे आता राजगुळी या गावाला देशात आदर्श गाव बनवण्याचा संकल्प महाडिक यांनी केलाय. गावची लोकसंख्या ही 6000 असूनही या गावात आजही अनेक समस्या आहेत. त्यामुळे महाडिक यांनी पहिल्यांदाच या गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विकास कामांबाबत नियोजन सुरू केलंय. यावेळी गावकऱ्यांनीही खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं जल्लोषात स्वागत केलंय. येत्या 2 महिन्यात राजगुळी गावच्या विकास आराखड्याबाबत पुन्हा एक बैठक घेऊन मूलभूत सुविधांसह गावाचा कायापालट करू असं खासदार महाडिक यांनी सांगितलं. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सांसद आदर्श ग्राम योजना जाहीर केली. त्याला अनुसरून देशातील सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये एक गाव निवडण्यासाठी सांगितलं, ज्याची लोकसंख्या साधारण 4000 लोकसंख्या असेल असे गाव निवडण्यासाठी सांगितलं. या गावामध्ये विकास करत असताना केंद्र राज्य शासनाच्या ज्या काही शेकडो योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ इथे या गावातील ग्रामस्थांना आणि या गावाच्या विकासासाठी झाल्या पाहिजेत ही संकल्पना घेऊन आज मी असेल, या विभागातले आमचे आमदार कुपेकर काकी आहेत, सर्व शासकीय अधिकारी, सर्व हेड्सचे प्रमुख आज या गावामध्ये पहिली बैठक होत आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत असताना शासनाने सुरू केलेली भात खरेदी केंद्र बंद पडल्याने भिवंडी तालुक्यातील शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. त्याचा फायदा व्यापारी घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातल्या दुगाड फाटा इथं 21 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करून सुरू केलेल्या भात खरेदी केंद्रात फक्त 80 टन भात खरेदी करून दुसऱ्याच दिवशी हे केंद्र बंद झालंय आणि त्यामुळे गेले 1.5 महिने शेतकऱ्यांना आपला भात कमी भावात व्यापाऱ्याला विकावा लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय. दुगाड फाटा इथल्या 8 एकरमध्ये भव्य असलेली जम्बो गोदामे ओस पडून आहेत. त्यामधील काही गोदामांमध्ये कोको कोला या कंपनीचा माल ठेवण्यासाठी भाड्याने ती देण्यात आलेली आहेत. पण शेतकऱ्यांच्या मालासाठी शासन भाडं कमी देत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आमच्या या संपूर्ण भिवंडी तालुक्याचं हे जे मध्यवर्ती ठिकाण आहे दुगाड फाटा, कृषी उत्पन्न बाजार समितीने भात खरेदी केंद्र सुरू केलं होतं, परंतु चालू वर्षी ते पुन्हा त्यांनी बंद केलेलं आहे. आणि आपण जर बाहेर जर भात द्यायला घेतलं तर एजंट लोक आहे ही शेतकऱ्यांची फार मोठी पिळवणूक करतायत. या भात खरेदी केंद्र गेल्या 1 महिन्यापूर्वी कपिल पाटील जे खासदार आहेत त्यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालं. मात्र तिथनं 1-2दा खरेदी केलं, त्यानंतर एकदाही खरेदी भात केलेलं नाही आहे. आणि त्याच्यात यावर्षी जे भाताचा भाव दिलेला आहे तो भाव अत्यल्प दिलेला आहे. गेल्या वर्षी तो 200 रुपयांनी कमी झालेला आहे. म्हणजे यावर्षी 1360 रुपये भाव आहे, गेल्या वर्षी 1560 रुपये होता. म्हणजे 200 रुपयाने बाजार घसरलेला आहे. चंद्रपूर जवळच्या बोर्डा गावातल्या एका शेतात असलेल्या कुंपणात आज 2 ते 2.5 वर्षांची एक वाघीण अडकली होती. वन विभागाच्या पथकानं बेशुद्ध करून या पट्टेदार वाघिणीला बाहेर काढलं. तिला चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत आणण्यात आलं. कुंपणात अडकल्यानं तिच्या पायाला जखम झाली होती. या वाघिणीवर उपचार सुरू असून नंतर तिला जंगलात सोडणार असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. फॉर्च्युनेटली बांबू म्हणजे लोकेशन असं होतं की बांबूची आडकाठी जी फेन्सिंग होती त्याच्यामुळं तो बरोबर बांबूच्या ह्याच्यामध्ये गेला, म्हणून 2 डार्ट हे वाया गेले, कारण बांबूच्या काड्या आडव्या येत होत्या. आणि तिसरा ज्यावेळेस मी पोहोचलो होतो त्या तिसऱ्या डार्टला इंजेक्ट झालं औषध आणि 10 मिनिटांमध्ये कोलॅप्स झाला. लगेच 5 मिनिटांमध्ये आम्ही
स्ट्रेचरवरती टाकून व्हॅनमध्ये घेतलं आणि पिंजऱ्यामधून आज इथं आणलं आणि आता त्याला तपासणी करून सायंकाळपर्यंत ज्यावेळेस चांगला सुस्थितीत वाघीण येईल ती त्यावेळेस त्याला लगेच आपल्या निसर्ग अधिवासामध्ये रिलीज केलं जाईल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर आपण इतरही बातम्या बघणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. सर्वांगाने वाकणारा बांबू कुशल कामगारांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचं साधन आहे. बांबूपासून आकर्षक वस्तू तयार करून विकणारं जाधव कुटुंब सध्या वर्ध्यातल्या बजाज चौकात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बांबूपासून बैलगाडी, जहाज, तुळशी वृंदावन अशा कलाकुसरीच्या वस्तू विकण्यासाठी हे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातून आलेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्ली, भोपाळ, मुंबई आणि इतर शहरांमध्ये भटकंती करणाऱ्या या कुटुंबाचं सध्या फुटपाथवरच वास्तव्य आहे. हो घेते तर आता आम्ही मार्केटमध्ये गेलो, एक पब्लिक आली की दुसरी पब्लिक येते, आम्हाला प्राईस विचारते, आम्ही सांगतो 70चे आहे, 200चं आपण जे आहे ते आपण सांगायचं, कमी जास्ती करतो, कोणी 10-20 रुपये कमी देते, आम्ही देऊन टाकतो, याची कसं विचारली त्याच्यात काढतो. यानंतर डाळिंब संशोधन केंद्राच्या एका नवीन मोबाईल ॲप्लिकेशन बद्दल. सोलापूरमधल्या डाळिंब संशोधन केंद्रानं डाळिंबाची लागवड केली आहे. कीड रोगांसह बाजारभावापर्यंतची सर्व माहिती देणारं मोबाईल ॲप्लिकेशन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं एका क्लिकवर काही सेकंदात डाळिंबाची सर्व माहिती जगभरातल्या शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे. शिवाय डाळिंबासंबंधित ताज्या घटना, घडामोडींची माहितीही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये या ॲप्लिकेशनवर मिळू शकणार आहे. शेतकरी मोबाईल धारकाला गुगल प्लेच्या माध्यमातून हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं लागेल, ज्यासाठी ICAR आणि NRCP हे नाव टाकल्यानंतर काही सेकंदात हे ॲप डाउनलोड होणार आहे. 7 दिसंबर में एक नया चीज जैसे कि मोबाइल ऐप लॉन्च किया है. ये मोबाइल ऐप क्या है, जैसे आजकल देखा गया है बहुत ज़्यादा से ज़्यादा लोग स्मार्टफोन का इस्तेमाल करते हैं, तो लैपटॉप या कंप्यूटर से भी अधिक लोगों के पास तुरंत इंफॉर्मेशन मिलता है मोबाइल में. ये पोमग्रेनेट के बारे में सब कुछ सारी इंफॉर्मेशन यहाँ पे अवेलेबल है. और दूसरी एक बड़ा इंपॉर्टेंट एस्पेक्ट जो है, ये अनार की मार्केट रेट सारे देश में कहाँ पे क्या चल रहा है, इसके साथ भी हमने लिंक किया है. यानंतर पाहूयात एक खास बातमी. थंडीची चाहूल लागली की पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसराला आणि राज्यातल्या हौशी पर्यटकांना वेध लागतात ते परदेशी पाहुण्यांचे. 2-2.5 फूट उंची, पांढरा शुभ्र रंग, बागदार शरीराच्या साथीनं होणारी लवदार साल असं या पाहुण्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि सोबतीला उजनी जलाशयाचा हिरवागार परिसर. तर हा पाहुणा म्हणजे साता समुद्रापलीकडून येणारा फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी. असेच हजारो पाहुणे सध्या उजनी जलाशयाच्या आश्रयाला आले. त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उजनी जलाशयाकडे पर्यटकांनी धाव घेतली आहे. मैं दिल्ली से आया हूँ, 2 महीने पहले पुणे आए थे, वहाँ से यहाँ पर आए थे पक्षी देखने. हम लोग सुल्तानपुर, भरतपुर वगैरह बहुत देखते थे, उधर काफ़ी अच्छा सुविधा है. इधर अभी तक मुझे पता नहीं कितने पक्षी की जगह है, लेकिन हमें लगता है ये बहुत अच्छा जगह है. मी पहिल्यांदाच ही सुरुवात केलेली आहे बर्ड वॉचिंगची. माहीत नव्हतं इतकं सुंदर पक्षी आपल्याला बघायला मिळतात. आल्यावर इथं खूप छान वाटलंय. मुख्यतः उजनी जलाशय हा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे जलाशय आहे. या ठिकाणी सायबेरिया, युरोप, अफगाणिस्तान या ठिकाणून पक्षी येत असतात. अगदी धोबीसारख्या छोट्याशा पक्षापासून चिमणीसारख्या आकाराच्या ते फ्लेमिंगोसारख्या मोठ्या आकाराच्या पक्ष्यांपर्यंत हे मायग्रेटरी बर्ड्स या ठिकाणी येत असतात. जवळजवळ 90 प्रकारपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी या उजनी जलाशयात इथे येत असतात. आणि हे जलाशय पक्ष्यांचं खूप मोठं आगार असं महाराष्ट्रभर समजलं जातं. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.